नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता मी ज्या प्लॉटवरती उभा आहे इथं खरबूज लागवडीची तयारी चालू आहे। मित्रांनो, यावर्षी सर्व महाराष्ट्रामध्ये दरवर्षीपेक्षा पाऊस खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो यावर्षी सरासरी एक टरबूज आणि खरबूजाची लागवड आहे ती दरवर्षीपेक्षा थोडी कमी झालेली आहे। त्याच्यामुळेच मित्रांनो मार्केटमध्ये यावर्षी चांगले दर मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, त्याच्यामुळेच आता ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही असे शेतकरी आता टरबूज लागवड किंवा खरबूज लागवड करू शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे थोडंफार पाणी आहे ते दरवर्षीपेक्षा लागवड कमीच करणार। त्याच्यामुळे मित्रांनो मार्केटसुद्धा आपल्याला यावर्षी चांगलं मिळण्याची शक्यता आहे। पण आपल्याला ही लागवड करत असताना मित्रांनो काही शेतकरी नवीन लागवड करत असतात, तर ही लागवड करत असताना आपल्याला चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला जमिनीची तयारी करायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला इथं बेड पाडायचे आहेत आणि याच्यावरती जे अंतर ठेवतो आपण बेडचं, हे बेड अंतर किती ठेवायचं आहे किंवा याच्यावर जे होल मारायचे आहेत आपल्याला ते कशा पद्धतीने आपण किती अंतर ठेवून होल मारायचे आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्याला जमिनीची मशागत करत असताना चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं आपण नांगरट करू शकतो किंवा आपण इथं तिरी जी मारतो आपण पाळी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं, तर ही मारून आपल्याला व्यवस्थित खोलवरती जमिनीची मशागत करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर रोटावेटरच्या सहाय्यानं आपल्याला इथं चांगली माती जी आहे तर ही बारीक करून घ्यायची आहे। म्हणजे भुसभुशीत माती झाल्याच्या नंतर आपण इथं चांगल्या पद्धतीने बेड मारू शकतो आणि याच्यावरती आपल्याला ज्यावेळेस मल्चिंग आतरायची आहे तर ही इथं ढेकळं नसल्यामुळं किंवा बारीक माती झाल्यामुळे आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने मल्चिंग अंतरता येते आणि त्याच्यावरती आपण होल मारू शकतो। पण ज्यावेळेस आपण मशागत जर चांगली झालेली नसेल तर इथं आपल्याला बऱ्याच अडचणी याच्यामध्ये निर्माण होतात। त्याच्यामध्ये मल्चिंग आतरल्यानंतर मल्चिंगवर आणि जमिनीमध्ये गॅप निर्माण होतो, त्या गॅपमधून जास्त हीट झाल्याच्या नंतर त्या होलमधून वाफ बाहेर पडते आणि आपल्या टरबूजाचं पीक असेल खरबूजाचं पीक असेल तर याचा इजा होऊ शकते। त्याच्यामुळे इथं बरेच आपलं नुकसान होतं इथं रोपांचं। त्यामुळे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे सुरुवातीचा। बरेच वेळेस काय होतं, आपण लागवड करतो त्याच्यानंतर जर बेड चांगले पडलेले नसले तर बऱ्यापैकी इथं रोपं मरून जातात। त्याच्यामुळे इथं आपल्याला संख्या कमी झाल्यामुळे पाहिजे तेवढं उत्पादन आपण इथं घेऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला चांगली मशागत घेऊन करणं इथं गरजेचं आहे। जसं मित्रांनो आपल्याला एखादी बिल्डिंग तयार करत असताना बेस त्याचा मजबूत असणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला इथं टरबूज खरबूज लागवड करत असताना इथं आपल्याला इथं बेड चांगले पाडणे इथं गरजेचं आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर मशागत चांगली झाल्याच्या नंतर रोटावेटर मारल्याच्या नंतर आपल्याला जे बेड पाडायचे आहेत ते आपल्याला जे 5 फुटापासून ते 7 फुटापर्यंत आपण हे बेड पाडू शकतो। सो याच्यामध्ये आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे दिसत आहेत बेड हे मित्रांनो एक 6.5 फुटापर्यंत हे बेड पाडलेले आहेत आणि त्याच्यावरती नंतर इथं मल्चिंग आतरून घेतलेली आहे। त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस बेड पाडतो एक तर आपण इथं बेसल डोस तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा बेसल डोसचा वापर जरी तुम्ही नाही केला तरीसुद्धा आपल्याला इथं काही अडचण येणार नाही। कारण मित्रांनो आपलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आपण पुढे काही ड्रिप वॉटे जे NPK जे आहेत मुख्य अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये आपण 24-24-0 असेल MOP पोटॅश असेल त्याचा वापर करणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आपण इथं बेसल डोस जरी नाही वापरला तर आपल्याला काही अडचण येणार नाही। त्याच्यामुळे इथं आपण बेड पाडल्याच्या नंतर डायरेक्ट आपण त्याला मल्चिंगसुद्धा आतरू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला मल्चिंग म्हणजे त्याच्यानंतर बेड पाडल्याच्या नंतर आपल्याला ठिबक टाकून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर म्हणजे ठिबक ज्यावेळेस टाकतो आपण जर नवीन ठिबक केलेलं असेल तर आपल्याला इथं काही अडचण निर्माण होणार नाही। पण आपल्याकडे जर जुनं ठिबक असेल तर बऱ्याच ठिकाणी ड्रिपमधून त्याच्यामधून पाणी बाहेर पडत नाही। त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। कुठं जर त्याला लिकेज असेल, कुठं फुटलेलं असेल ठिबकच्या नळ्या तर त्या आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्याला इथं मल्चिंग आतरल्याच्या नंतर पुन्हा ह्या गोष्टी आपल्याला करणं अवघड जातं। त्याच्यामुळे व्यवस्थित ठिबक आतरून लिकेज काढून घेणं, दुरुस्ती करून घेणं हे आपल्याला इथं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मल्चिंग बेडवरती टाकून घ्यायची आहे। तर इथं जे तुम्हाला दिसत असेल तर हे बेड जे आहे तर 6.5 फूट अंतरावरती आपण इथं काढलेले आहेत आणि याच्यावरती ज्यावेळेस आपण होल मारतो तर होल मारत असताना मित्रांनो हे अंतरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे होलचं। इथं म्हणजे आपण इथं एक आपण पहिलं होल जर मारलं तर दुसरं होल आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला इथं 2 फुटावरती मारायचं आहे। म्हणजे त्याच्यानंतर आपण हे झिगझॅग करणार आहोत, म्हणजे तिसरं होल आपलं इथं येईल। असं जर पकडलं आपण तर हे स्ट्रेटमध्ये आपलं प्रत्येक होल आपलं 1 फुटाच्या अंतरावरती असेल। म्हणजे झिगझॅग आपण मारत असताना हे 1 फुटावरती येईल आणि या 2 होलचं अंतर जे आहे अलीकडच्या हे 2 फुटावरती असेल। म्हणजे थोडक्यात मित्रांनो होल मारत असताना आपल्याला कमीत कमी 1 फूट अंतर ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त अंतरसुद्धा ठेवू शकतो। म्हणजे झिगझॅगमध्ये आपण 1.25 फूट असेल 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवू शकतो। म्हणजे तुमच्या आपलं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 7 हजार बियाणं इथे रोपं इथं बसवायचे आहेत। याच्यापेक्षा जास्तसुद्धा बसवायची नाहीत आणि याच्यापेक्षा कमीसुद्धा बसवायची नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला इथं होल मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जर बियाण्याची लागवड करणार असाल तर बियाण्याची लागवड झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी एक पुडी त्याच्यामध्ये 1000
1000 ते 1200 बियाणं निघत असतं, ते आपल्याला नर्सरीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचं कारण मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये तूट निर्माण होत असते. आता बऱ्याच ठिकाणी काही बियाणं उगवत नाही, काही उगवल्यानंतर काही त्याला पाखरं खाऊ शकतात, काही त्याला उंदीर असतील शेतामध्ये ते खाऊ शकतात, काही किडे लागू शकतात किंवा उगवण क्षमता होत नाही 100%. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं नर्सरीमध्ये याचे रोपं तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण तूट लावायची आहे याची, तर आपल्याला 100% इथं प्लांटेशन आपल्याला दिसून येईल. आणि ज्यावेळेस आपण इथं तूट जर नाही लावली, नंतर जर बियाणं लावलं मागून, तर हे आपलं माल आपला सोबत येत नाही. जे तुटीचं असतं हे पाठीमागं पडतं, त्याच्यामुळे उत्पादनामध्ये आपल्या इथं सुद्धा घट येऊ शकते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला नर्सरीमध्ये देऊन आपण बरोबरीने हे करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो, तर रोपं हे एक समान असल्यामुळे आपल्याला इथं अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. तर मित्रांनो, असंच इथं हे जे आहे ते इथं हीच आता प्लॅनिंग केलेली आहे. अशा पद्धतीनं 2 रोपाचं अंतर जे आहे, म्हणजे जर अलीकडची बाजू जर पकडली आपण, तर हे 2 फूट अंतर असणार आहे आणि पलीकडचं हे 1 फुटावरती असणार आहे. म्हणजे आपण झिगझॅग पद्धतीने जे करणार आहोत, तर हे जवळपास 1 फुटाचं अंतर आहे प्रत्येक बियाण्याचं. तर अशा पद्धतीने करू शकतो. किंवा हे अंतर वाढवून आपण हेच अंतर आपण 2.5 फुटाचं ठेवू शकतो, म्हणजे जवळपास इथं 1.25 फूट येईल. अशा पद्धतीने आपण इथं हे नियोजन करू शकतो. मित्रांनो, पुढची जी माहिती आहे आपण टप्प्याटप्प्यात घेणार आहोत. टरबूज असेल किंवा खरबूज असेल, दोन्ही पिकाचं आपल्याला अशाच पद्धतीने अंतर ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, थोडक्यात आपल्याला शेतकरी जे आहेत, या शेतात जे शेत आहे त्यांचं, हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा जो प्लॉट आहे ते या दादांचा प्लॉट आहे. तर हे सर्वप्रथम दादा आम्हाला शेतकरी बांधवांना परिचय द्या, आपलं नाव, गाव, पत्ता आणि थोडक्यात सांगा. नमस्कार, मी राम मनोहर गलबे, राहणार देवेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. हां, तर दादा, आपण ही जी लागवड केलेली आहे, तर ही कशा पद्धतीने आपण सुरुवातीपासून मशागत केली, कशा पद्धतीने हे आता बेडपर्यंत आपण कसं प्रिपरेशन केलं, हे थोडक्यात सांगा. पहिल्यागण मी ह्याच्यामध्ये पाळी मारली आणि नंतर दोयरे रोटार करून ट्रॅक्टरनं बेड पाडून घेतली. बरं, दुहेरी रोटर कशामुळे केलं आपण? हे ढेकळं हे जे येतं ह्याची बारीक बुकटा व्हावा, मल्चिंगला काही अंतरण्यासाठी काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आता ह्याच्यानंतर बेड पाडून घेतले. बेड पाडल्याच्या नंतर बेसल डोस वापरला. बरं, बेसल डोसमध्ये DAP 10-20 पोटॅश, मायक्रोन्यूट्रॉन हे घटक दिले. बरं, त्याच्यानंतर ड्रीप आतरून घेतले, त्याचं चेकअप केलं जुना ठिबक असल्यामुळं. आणि मल्चिंग आतरून घेतली 6.5 फूट बेडवर. बरं. म्हणजे अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नियोजन केलेलं. आता हे होल कधी मारणार आहे तुम्ही? होल आज सुरुवात करायची मारायला. पहिला पाणी काय सोडलंय का आपण याच्या आधी? पाणी एकदा चेकअप करण्यासाठी सोडलं होतं. त्याच्यानंतर नाही, अर्धा तास सोडलं, बाकी नाही. बरं, मग याच्यानंतर आता पाणी कधी देणार तुम्ही याला? पाणी आता होल मारणं झालं, फुल पाणी देणार. हो. तरी किती तास पाणी देणार याला? ह्याला 2-2.5 तास पाणी देणार. म्हणजे पूर्ण 2-2.5 तास पाणी देऊन नंतर बियाण्याची लागवड करणार. बरं, आपण नर्सरीमध्ये काय टाकणार आहेत का रोपाईचे? नर्सरीमध्ये नाही, फक्त तुटीसाठी नर्सरीत एकरी 1000 प्रमाण टाक, म्हणजे तूट लावण्यासाठी. तर मित्रांनो, हे असंच आपण जे नियोजन तुम्हाला सांगितलं, त्याच पद्धतीने दादा नियोजन करत आहेत. ते शेड्यूल प्रमाणे पुढं आपण यांना वेळोवेळी तुम्हाला नियोजन देणारच आहोत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पुढील माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, नमस्कार दादा, धन्यवाद, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल. ठीक.